मोक्षमार्ग मोक्षमार्गस्य नेतारं भेत्तारं कर्मभोभृतां ज्ञातारं विश्वतत्त्वानां वंदे तद्गुणलब्धये। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुतदेवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। आपण परमेष्ठींचं प्रकरण बघत होतो आणि परमेष्ठी यांचं स्वरूप काय असतं, जे परमपदामध्ये स्थित असतात त्यांना परमेष्ठी म्हणतात। आणि अशा परमेष्ठी 5 आहे: अरिहंत, सिद्ध, आचार्य, उपाध्याय आणि साधू। यांना 5 परमपदामध्ये हे स्थित आहे, उत्कृष्ट पदामध्ये स्थित आहे, म्हणून यांना परमेष्ठी म्हटलं जातं। हे 5ही परमेष्ठी मोक्षगामी आणि मोक्ष मार्गी आहे। याच्यामध्ये सिद्ध जे आहे हे मोक्षाला पोहोचलेले आहे। अरिहंतांच्या जरी संसारामध्ये राहत असले तरी संसाराचा निकट समयामध्ये अंत जरूर असणार आहे, म्हणून ते असंसारी असंही म्हटलं जातं। आणि बाकीचे 3 परमेष्ठी त्यांच्या त्यांच्या भूमिकेनुसार मोक्षगामी असणार आहे। हे 5ही परमेष्ठी आम्हाला मनुष्य क्षेत्रात 28 द्वीपामध्ये दिसतात। याच्या बाहेर कोणतेही परमेष्ठी असत नाही, फक्त सिद्ध परमेष्ठी ऊर्ध्व लोकामध्ये त्या ठिकाणी त्यांच्या शेवटच्या 525 धनुष्य प्रमाण या क्षेत्रामध्ये ते निवास करतात। इथपर्यंतचं प्रकरण आम्ही बघितलेलं होतं आणि एक प्रश्न मी विचारलेला होता की आम्ही जे दररोज 3,9 करोड मुनींना नमन करतो, तर हे मुनी कोणकोणत्या गुणस्थानात आणि कशा प्रकारे अवस्थित असतात आणि आम्हाला कोणते गुणस्थानवरती मुनी अभिप्रेत आहे? उत्तर कुणी सांगू शकेल? हॅलो, आहे कोणी सांगायला तयार? मी सांग तू। काढला आहे. हा, काढ, सांग, सांग उत्तर। 6व्या गुणस्थानवरती मुनी आहेत 5,94,00,000. हा, 5 6व्या गुणस्थानवरती हो. 5,94,00,000 93,00,000 94 आहे हम्म माझ्या ह्याच्यात. हा आणि 1206 म्हणजे नाही, मी त्याच्यातच. आता हा हा आणि 7व्या गुणस्थानवरती आहे 2,96,99,103. हा 7व्या अमर गुणस्थानातला आकडा बरोबर आहे। हा, अप्रमत्त संयमी आहेत हे। उपश्रम हम्म श्रेणीचे 8वा, 9वा, 10वा आणि 12वे गुणस्थान याच्यामधले उपशम 100. श्रेणीचा थांब थांब 1 मिनिट। उपशम श्रेणीचे 8, 9, 10 आणि 11 गुणस्थान, 12वं नाही। 11 नव्हतं, नाही आहे त्याच्यात, म्हणजे 12वं स्थान आहे गुणस्थान दिलेलं, 11वं नाही दिलंय। 12व्या परत गुणस्थानातले 196 मुनी, बरोबर आहे? आता मी नाही नाही, थोडं चूक आहे। आता मी थोडं सांगते। ऐकून घे पण मग. हा, हा बरं, ठीक हा आहे. हा, हा. सांग ना, सांग। क्षपक श्रेणीचे 392 आहे, त्याच्यामध्ये तेच गुणस्थान येतात: 8वे, हम्म 9वे, 10वे आणि 12वे. संयोग हम्म केवलींचे 8 हम्म लाख 98,502 मुनी. आणि अयोग हे बरोबर आहे। केवलीचे 598, किंवा काही याच्यात त्यांनी दिलेलं आहे की 698 पण मुनी आहेत म्हणून, हम्म असं आहे. आणि मग त्यांचा हा, आकडा येतो तो तेवढा. आता थोड्या आणि आकड्यांमध्ये त्याच्यामध्ये आणखी पुलाक, बकुश, कुशील ते पण त्यांचा हम्म, समावेश असतो. जे कोणत्या 10वं सूत्र आहे गुणस्थानात? ना, 10व्या हो तत्वार्थ सूत्रामधलं, तर ते हो ना। आपले हे महाराज आहे ना, सुधासागर महाराज, त्यांनी हा थोडं समाधान केलेलं आहे याच्या बाबतीत, म्हणजे हम्म 3,9 करोड मुलींसाठी. हम्म। आता हे गोमटसार मध्ये जी राशी दिलेली आहे आणि हम्म. ज्या पद्धतीने आपण हे संख्या काढायची आहे, ती संख्या पहा।
आपल्याला 6व्या गुणस्थानापासून 14व्या गुणस्थानापर्यंतचे जे सगळे मुनी आहेत ते मुनी या संख्येमध्ये गर्भित आहेत. 6व्या गुणस्थानापासून 14व्या गुणस्थानापर्यंतचे. आणि ते भरत क्षेत्रातले 5ही भरतामधले, 5ही ऐरावतामधले आणि 160 विदेह क्षेत्रातले, एवढ्या सगळ्या मुनींचं कॅल्क्युलेशन म्हणून ही संख्या आहे. हे ठीक आहे. 5 भरत म्हणजे जम्बूद्वीपामधला 1 भरत, घातकी खंडामधले 2 भरत आणि पुष्कर द्वीपामधले 2. आणि त्याचप्रमाणे ऐरावत क्षेत्र हेच 5. आणि जी 5 भूमी आहे म्हणजे 5 विदेह क्षेत्र आहे त्याच्या उत्तर भूमी ज्या आहे त्या एकूण 160 आहे. अशा मिळून 170 कर्मभूमीज आहे. या सगळ्या अढाई द्वीपामध्ये या ठिकाणी जे मुनी असतील 6व्या गुणस्थानापासून 14व्या गुणस्थानापर्यंत त्यांचं हे सगळं कॅल्क्युलेशन आहे. तर आता 6व्या गुणस्थानाचं म्हणजे प्रमत्त विरत गुणस्थान आहे ना. तर या प्रमत्त विरत गुणस्थानामध्ये 5,93,98,206 मुनी आहेत. 5 करोड 5 कोटी 5 करोड 93,98,000 आणि 206. ठीक आहे. दुसरा जो अप्रमत्त 7व्या गुणस्थानामध्ये जे मुनी असणार आहे ते 2,96,99,000 आणि 103. 2,96,99,000 आणि 103 मुनी. हे ज्यांना लिहायचं असेल त्यांनी हे आकडे लिहून पण घ्यावे. आणि नंतर जे काही 8, 9, 10 आणि 11 ही गुणस्थान आहे उपशम श्रेणीची. 8, 9, 10 आणि 11. कारण उपशम श्रेणीवाला 12व्या गुणस्थानामध्ये जात नाही, त्याच्यामुळे त्यांची गुणस्थानं येणार आहे 8, 9, 10 आणि 11. आणि या गुणस्थानामध्ये प्रत्येक गुणस्थानामध्ये 299 जीव ऍट ए टाइम मॅक्झिमम असू शकतात. असतीलच असं नाही, पण राहिले तर 299 मुनी ऍट ए टाइम एका गुणस्थानात असू शकतात. आणि त्याला 4नी आम्ही जर गुणलं तर त्यांची संख्या येते 1196 मुनी. म्हणजे उपशम श्रेणी अपेक्षेने 8, 9, 10 आणि 11 या गुणस्थानामध्ये 1196 मुनी विद्यमान असतात. आणि दुसरी आहे क्षपक श्रेणी. क्षपक श्रेणीवाला जी जीव आहे तो 8, 9, 10 तो 11व्यात जात नाही, तो डायरेक्ट 12व्यात जातो. म्हणून 8, 9, 10 आणि 12 या गुणस्थानात 598 ही संख्या तिथे मुनींची निश्चित असते. जास्तीत जास्त राहिली तर त्याला परत 4नी गुणलं तर ती संख्या आमची, त्याला 5नी गुणायचं कारण 14व्या गुणस्थानात ते मुनी जातातच जातात. म्हणून त्याला 5नी गुणाकार करून 2,990 मुनींची संख्या त्या ठिकाणी येते. आणि हे सगळं जर आम्ही प्लस केलं तर आम्हाला एकूण संख्या मिळते ती 8,99,99,997. 3 कम आहे ना. 3 कम म्हणजे 997. आणि क्षपक श्रेणीचे म्हटलं 398 सांगितले नाही का. 598. म्हणजे पुलाग बकुश म्हणजे जे जे असतील ते सगळे गर्भित होऊन गेलेले आहेत. टोटल कॅल्क्युलेशन आम्ही बघायचं. पुलाग किती आहे, बकुश किती आहे हे नाही पाहिलं. 598 मुनी क्षपक श्रेणीमध्ये एका समयात असू शकतात. या अपेक्षेने ही 5 गुणस्थानं लावली. 8वं, 9वं, 10वं, 12वं आणि 14वं. 13 मधलं सयोग केवली सोडून द्यायचं आणि 11वं गुणस्थान उपश्रेणीचं आहे म्हणून ते सोडून द्यायचं. अशा रीतीने ही मुनींची संख्या अशा तऱ्हेने येते. उत्तर कुणाचं वेगळं असू शकेल, पण हे गोमट सरचं कॅल्क्युलेशन आहे. ठीक आहे. आणि दुसरं श्रुतपदांच्या याला आम्हाला नमस्कार करायचा असतो, तर श्रुताची पद किती आहे हाही एक प्रश्न होता. दुय्यम 112 करोड 58 लाख नाही 112 करोड 83,58,000 आणि 5 एवढी श्रुताची पद आहेत.
तर ही दररोज आपण सवयच लावून घ्यायची आहे की पंचपरमेष्ठीला नमस्कार केल्यानंतर मुनींचा आकडा आणि श्रुताचा आकडा 112 करोड 83,83,58,000 आणि 5. आणि तिसरं नमन करायचं आहे आम्हाला अकृत्रिम चैत्यालयाचं 8,96,97,481. आणि जर याला आम्ही गुणाकार केला 108 प्रतिमा एका अकृत्रिम चैत्यालयामध्ये असतात आणि जर याला आम्ही 108 ने गुणलं तर आमची संख्या जी येईल ती 8,56,97,481 स्वर्णमाई चैत्यालय तर 985,53,97,948 जिनबिंब एवढी ही संख्या येते. तर यांना आम्हाला दररोज नमन करायचंय सकाळी उठल्यानंतर. म्हणून हे मुद्दाम हे सांगितलं मी की पंचपरमेष्ठीला जसा आम्ही नमस्कार करतो तेव्हा अशा या मुनिपदांना नमस्कार करायचा, श्रुतपदांना नमस्कार करायचा, अकृत्रिम चैत्यालयांना नमस्कार करायचा आणि अकृत्रिम चैत्यालयातल्या प्रतिमांचा संख्या काढून तिथे नमन करायचं. एवढं बघितल्यानंतर आता आपण पुढे जाऊया. पूर्ण सगळं सांगून दे ना. पूर्ण सगळं ते कसं श्लोक कोणता म्हणायचा किंवा ते म्हणजे सकाळी उठल्यावर ते ते सांगून दे. सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा तर आम्हाला जो एकीभाव किंवा विषापहार मध्ये असावा. विषापहार मध्ये सुप्तोत्थितेन सुमुखेन सुमंगलाय द्रष्टव्यमेव यदि वस्तु अन्नेन किं तदहि नाथ तवैव वक्त्रम त्रैलोक्य मंगल निकेतन मीक्षणीयम. एक शब्द मिस झाला तिथे, पाठ आहे पण तरी उत्थापिता आणि कमठेन तो आहे का? उत्थापिता आणि कमठेन नाही नाही नाही, सुप्तोत्थितेन सुमुखेन सुमंगलाय द्रष्टव्यमेव यदि मंगलमेव वस्तु अन्नेन किं तदहि नाथ तवैव वक्त्रम त्रैलोक्य मंगल निकेतन मीक्षणीयम. हा विशापहार मधला श्लोक आहे. 27 वगैरे नंबरचा असावा, एकदम लक्षात नाही माझ्या. पण हा श्लोक सगळ्यात पहिल्यांदा जिनेंद्र भगवंतांचं दर्शन घेतल्यावर आम्हाला मनातल्या मनात किंवा मोठ्याने आम्ही उच्चारण करू शकतो की हे भगवन सुप्तोत्थितेनं, मी झोपल्यावर उठल्यानंतर मला सर्वात प्रथम तुझं दर्शन झालं की जे अत्यंत मंगल स्वरूप आहे, तू त्रैलोक्याचा अधिपती आहे आणि त्यांचं मला दर्शन होण्याचं महत् भाग्य आज जीवनामध्ये प्राप्त झालं. हा, त्यानंतर नमोकार मंत्राचं चिंतन आम्हाला ज्या पद्धतीने आम्ही पाहिलं त्या पद्धतीने आम्हाला करायचंय. एक क्षण का होईना तिथे नमोकार मंत्राचं आम्ही भगवंताची प्रतिमा बघितल्यानंतर दर्शन चिंतन करायचं आहे. त्यानंतर पंचपरमेष्ठीला आम्हाला अर्घ्य म्हणायचं असेल तर अर्घ्य समर्पित करायचं. नंतर अकृत्रिम चैत्यालयाला, नंतर प्रतिमांना आणि नंतर बाहेर गुरुच्या गादीपाशी आल्यानंतर गुरुपदाला. अशा तऱ्हेने आम्हाला हे नमन करायचं आहे. ठीक आहे. आणि याच्यासाठी श्रुताच्या पदासाठी आम्ही कोटी शतम द्वादश चैव कोट्यो हा श्लोक म्हणू शकतो. तत्वार्थ सूत्रामध्ये शेवटी जे म्हणतो आम्ही मंगला समारोपीय, तिथे हा श्लोक आम्ही म्हणू शकतो. षष्टम काळ असताना मुनींची संख्या तशीच कशी राहते? षष्टम काळात मग मुनींची संख्या कर्मभूमी आपल्या इथे आपल्या इथे नाही षष्टम काळात मुनी होणार, पण विदेह क्षेत्रात तर मुनी मॅक्झिमम राहिले तर इतके राहिलेच पाहिजे निरंतर असं नाहीये. पण ही मॅक्झिमम संख्या आहे. ही मॅक्झिमम संख्या आहे. राहील असं नाहीये. प्रत्येक वेळेला कमी जास्त होऊ शकतात त्याच्यामध्ये. कधी कधी विदेह क्षेत्रातच आहे षष्टम काळामध्ये, आता पंचम काळामध्ये अंत झाला की इकडे आणि तिकडे ऐरावत क्षेत्रात तर मुनीच नाही आहेत. म्हणूनच विदेह क्षेत्रामध्ये निरंतर मुनी आहेतच. विदेह क्षेत्रातही कालाचं परिवर्तन आहे का? नाही, विदेह क्षेत्रात नेहमी चतुर्थ कालच आहे.
तिथे निरंतर मोक्षाचा मार्ग तिथे खुला आहे. तिथे भोगभूमी पण नाही आणि पुढे येणारी पंचम काळ पण नाही, षष्टम काळ पण नाही. म्हणजे फक्त चतुर्थ काळ तिथे आहे विधेय क्षेत्रात. चलायचं पुढे. हो. हा, आता आपण महत्वाचं प्रकरण घेणार आहे आमच्या पंचपरमेष्ठी मधली अरिहंत परमेष्ठी. अरिहंत परमेष्ठी. आम्ही दररोज मंदिरात गेल्यानंतर अरहंताची स्तुती म्हणतो, भगवंतांचं दर्शन घेतो. म्हणजे आम्ही अरहंत परमेष्ठीचं दर्शन परोक्ष रूपाने का होईना घेत असतो. प्रत्यक्ष रूपाने जर आम्ही दर्शन म्हटलं तर आम्हाला आज इथून संभवनीय नाही. चतुर्थ काळामध्ये जे भव्य जीव होऊन गेले त्यांना अरहंत परमेष्ठीचं प्रत्यक्ष समवशरणामध्ये विराजमान असताना 12 सभेमध्ये उपदेश ग्रहण करण्याचं सौभाग्य लाभलं असेल. आम्हालाही यदा कदाचित तशा प्रकारच्या सौभाग्याची प्राप्ती झालेली असूही शकेल. पण आज मात्र आम्ही जे परमेष्ठीचं दर्शन घेणार आहे अरहंत परमेष्ठीचं, हे परोक्ष रूपाने आहे. पण परोक्ष रूपाने आहे म्हणून जसा वेदीवर प्रतिमा आहे तशा आम्हाला बघायच्या, परंतु साक्षात जणू काही समवशरणामध्ये जशी रचना असते त्याप्रमाणे आम्ही समवशरण भगवंतांच्या मंदिरात गेलो, म्हणजे समवशरणात आम्ही गेलो आहे आणि त्या ठिकाणी साक्षात अरहंत परमेष्ठीची दिव्य देशना सुरू आहे. आम्ही आमच्या कोठ्यामध्ये जाऊन बसलो आणि ती दिव्य देशना प्राशन करत आहोत. त्यांचं चतुर्मुख दर्शन आम्हाला होत आहे. अष्टप्रातिहार्य तिथे आहे. भगवंत अशोक वृक्षाच्या झाडाखाली बसलेले आहे, अशोक वृक्षाखाली आहे आणि सुवर्ण सिंहासनावर 4 अंगुल उपर अशा प्रकारची त्यांची छबी आमच्या मनपटलावर यायची आहे. हे झालं आमचं अरहंतांचं बाह्य स्वरूप. आणि त्यासोबत पुढे त्यांच्या 4 अनंत चतुष्टयांच्या गुणांचं चिंतन मनामध्ये करणं. अनंत ज्ञान, अनंत दर्शन, अनंत सुख आणि वीर्य, हे आहे अरहंत परमेष्ठीचं स्वरूप. आता व्याख्या पाहू क्रमाने आपण. अरिहंत, याच्यामध्ये पहिला शब्द आहे अरि आणि नंतरचा शब्द आहे हंत. अरि म्हणजे शत्रू, आणि ज्यांनी शत्रूंचा नाश केलेला आहे त्यांना म्हणायचं अरिहंत. म्हणून प्राकृत मध्ये त्यांनी सांगितलं की अरिहननाथ, अरिहंता. अरि म्हणजे मोह, मिथ्यात्व, 4 घातीय कर्म आणि यांचा ज्यांनी नाश केलेला आहे त्यांना अरिहंत असे म्हटले जाते. पहिली ही व्युत्पत्ती सांगितली अरिहंत शब्दाची. कधी कधी आम्ही दुसऱ्या तऱ्हेने पाहतो की रजो हननाथ अरिहंता. रज, ज्ञानावरण आणि दर्शनावरण या कर्मांना रज अशी संज्ञा आहे. रज कुणाला म्हणायचं? रज म्हणजे धूळ. धूळ कोणत्या कर्माची आहे? तर ज्ञानावरण आणि दर्शनावरण या 2 कर्मांना रज म्हटल्या जातं. आणि म्हणून रजो हननाथ अरिहंता. रज म्हणजे ज्ञानावरण आणि दर्शनावरण कर्माचा क्षय करणारे, नाश करणारे ते अरहंत भगवान आहे. आणि तिसरं सांगितलं जातं रहस्य अभावात अरिहंता. रहस्य हा शब्द आहे अंतराय कर्मासाठी. रहस्य, जर तुम्ही सकल ज्ञेय ज्ञायक तदपि ही स्तुती उघडली पंडित दौलतरामजीची, सकल ज्ञेय ज्ञायक तदपि निजानंद रसलीन, आणि त्याच्यामध्ये शेवटी शब्द आलेले आहे अरि रज रहस्यविहीन. अरि रज रहस्यविहीन. रहस्य म्हणजे रहस्य. तर अशा तऱ्हेने हे बनून अरहंत भगवान बनलेले आहे. अरि मोहनीय कर्माला म्हटलेला आहे, रज ज्ञानावरण आणि दर्शनावरण कर्माला म्हटलेला आहे, आणि रहस्य अंतराय कर्माला म्हटलेला आहे. आणि अशा 3 ना म्हणून अरहंत भगवंतांची 4 कर्माच्या अभावाची व्याप्ती पूर्ण होते. म्हणून रहस्याभावात अरिहंता, अंतराय कर्माचा अभाव झाला आणि म्हणून ते अरिहंत आहे.
आणि दुसरा शब्द अरहंतांसाठी जो आलेला आहे तो आलाय अर्हत, अर्हंत, अर्हंत म्हणजे अतिशय पूजा अर्हत्वात अरिहंता, जे अतिशय सातिशय पूजा करण्या योग्य आहे त्यांना अरिहंत म्हटल्या जाते. अतिशय पूजा अर्हत्वात, अर्हत्व म्हणजे पात्रता, ती त्यांची योग्यता आहे म्हणून अर्हंत हा शब्द त्यांना आहे. म्हणून सातिशय पूजा योग्य जे आहे त्यांना अरिहंत म्हटल्या जात. किंवा नव केवल लब्धींनी जे सहित आहे त्यांना अरिहंत परमेष्ठी म्हणतात. नव केवल लब्धी. आता ह्या नव केवल लब्धी कुठे आलेल्या आहे तर तत्वार्थ सूत्रामध्ये सांगताना या लब्धींचं वर्णन किंवा सुतोवाच त्या ठिकाणी उमास्वामी आचार्यांनी केलेला आहे. आणि ते करताना आम्हाला कोणत्या 9 केवल लब्धी लावायच्या, क्षायिक लब्धी लावायच्या आहे 9, तर त्या लावायच्या ज्ञानावरण कर्माच्या अभावात अनंत ज्ञान, दर्शनावरण कर्माच्या अभावामध्ये अनंत दर्शन, अंतराय कर्माच्या अभावामध्ये अनंत वीर्य, मोहनीय कर्माच्या अभावामध्ये अनंत सुख आणि अंतराय कर्माच्या अभावात अनंत वीर्य लावत असताना त्याचे 5 भेद लावायचे. म्हणजे दान, लाभ, भोग, उपभोग आणि वीर्य. अशा तऱ्हेने 9 केवल लब्धींनी जे सहित आहे ते अरहंत भगवान आहे. हे अरिहंत भगवान शरीर प्रमाण आहे. म्हणजे त्यांचं जे शरीर आहे त्या शरीर प्रमाण असूनही ज्ञानाच्या माध्यमातून संपूर्ण विश्वाला जाणतात म्हणून विश्वव्यापी म्हटल्या जातात. ज्ञानामध्ये संपूर्ण ज्ञेय प्रतिबिंबित करणारे आहे. रोगरहित असल्यामुळे निरामय आहे. पापरूपी अंजन नष्ट झाल्यामुळे निरंजन अशा तऱ्हेचे ते अरहंत परमेष्ठी असणार आहे. तर असं हे अरिहंत भगवंतांचं स्वरूप आहे. आणि अरहंत परमेष्ठीचं दर्शन घेतल्याने किंवा आम्ही जिनेंद्र भगवंताचं दर्शन घेतल्याने आम्हाला काय काय त्या ठिकाणी आमच्यामध्ये कशा तऱ्हेचा गुणात्मक बदल घडतो तर आम्हाला सम्यक दर्शनाची प्राप्ती होते. कारण देव दर्शन हे सम्यक्त्व प्राप्तीचं महत्वपूर्ण साधन म्हटलेलं आहे. दुसरं आमच्या जीवनामध्ये बदल होतो तो आमच्या अशुभ परिणामांची हानी होते. कारण भगवंतांचं वितराग मुख बघितल्यानंतर आपोआपच आमच्याही मनामध्ये वितराग भाव उत्पन्न होतात आणि आमच्यामधले जे काही वाईट विचार आहे, किलमिश आहे, पापरूप परिणाम आहे हे सहज नष्ट होतात. तिसरं वैशिष्ट्य की आमच्या परिणामांमध्ये विशुद्धता आल्यामुळे प्रतिसमय असंख्यात गुणी कर्म निर्जरा होते. पाप कर्माची हानी जीवनामध्ये होते आणि पुण्य संचय होतो. जो जीव भगवंतांच्या दर्शनाला जातो त्याचा पुण्य संचय व्हावा हा उद्देश नाही आहे. त्याला तर आपल्या आत्मप्रभूची आराधना करण्यासाठी किंवा आत्मप्रभूचं दर्शन करण्यासाठी तो मंदिरात पोचलेला आहे. पण तिथे गेल्यानंतर च्या विशुद्धतेमुळे सहजच त्याच्या जीवनात पापांचा परिहार आणि पुण्याचा संचय अशा प्रकारची प्रवृत्ती दिसते. नंतर कित्येक उपवासांचं फल त्याच्या जीवनात त्याला प्राप्त होतं आणि अक्षय ऊर्जा असं भंडार त्याच्या जीवनात त्याला ग्रहण करता येतो. अशी ही अरहंत परमेष्ठींचं स्वरूप सांगितलेलं आहे. आता यावर कुणाला काही प्रश्न आहे एवढ्या भागावर? क्षपक श्रेणी तुम्ही शब्द वापरला होता, क्षपक श्रेणी म्हणजे काय? हो, क्षपक श्रेणी म्हणजे ज्या वेळेला हा जीव सम्यक दर्शनाची प्राप्ती करून
चारित्र्य पूर्ण करण्याच्या प्राप्तीचा उद्यम करतो. म्हणजे चारित्र्य त्याचं पूर्ण बनवायचं आहे त्याला, म्हणजे यथाख्यात चारित्र्यामध्ये त्याला स्वतःला परिवर्तित करायचं आहे. त्यावेळेला त्याला विशिष्ट क्रमाने कर्मांचा क्षय करत करत आपल्या तो पूर्णत्वाला पोहोचतो. तर त्या ज्या पायऱ्या आहे, पायऱ्या म्हणजे गुणस्थान आहे ती वास्तविक, आणि ती जी गुणस्थानं तो त्या ठिकाणी एकामागून एक या क्रमाने चढतो. म्हणजे जशा पायऱ्या चढतो त्याप्रमाणे गुणस्थानं चढतो. गुणस्थानं चढतो म्हणजे परिणामांमध्ये उत्तरोत्तर विशुद्धता धारण करतो. त्यावेळेला त्याला पूर्ण केवल ज्ञानाची आणि यथाख्यात चारित्र्याची प्राप्ती होते. तर ते जे आरोहण करण्याचा जो त्याचा मार्ग आहे त्याला क्षपक श्रेणी असं म्हटलं जातं. प्रत्येक जीवाला ह्याच पद्धतीने केवल ज्ञानाची प्राप्ती होणार आहे. ठीक आहे, थोडक्यात आत्ता सांगितलं, डिटेल तर खूप आहे, हो तरी कल्पना आली असेल हो हो. है ना. हम्म. आता अर्हंत परमेष्ठीचा आपण अरिहंत पाहिला शब्द. नंतर दुसरा अरुहंत हा शब्द आहे. अरुहंत म्हणजे जणू काही म्हणजे नाही, रुह म्हणजे उगवणं. आता कोणत्याही तऱ्हेने कर्मविपाक जीवनामध्ये राहणार नाही, काहीही त्या ठिकाणी परत प्राप्त होणार नाही, अशी जी भव अंत करणारी पद्धती आहे त्यांना अरुहंत म्हणजे घाती कर्मरूपी वृक्षाला जडापासून उखळून फेकून देऊन ते जणू काही आता कोणत्याही तऱ्हाच्या फलाला प्राप्त करत नाही, आणि म्हणून त्यांना अरुहंत अशी संज्ञा दिली जाते. म्हणजे अर्हंतासाठी आलेला हा पर्यायवाची शब्द आहे. पहिला अरिहंत सांगितलं. अरिहंतांमध्ये 3 तऱ्हेचे आपण बघितले. अरिहणनात अरिहंता, रजोहननात अरिहंता आणि रहस्य अभावात अरिहंता. या 3 मिळून अरिहंताचं स्वरूप आपण स्पष्ट केलं. नंतर अरुहंत हा शब्द पाहायला, रुह म्हणजे वाढ, कोणत्याही तऱ्हेने कर्मामध्ये वाढ नाही, सगळं स्टॉप होणार आहे, ते अरुहंत. तिसरं अर्हत, अर्हत पात्र, जो देव, देवेंद्र, मनुष्य, चक्रवर्ती आदींच्या द्वारा पूजेला प्राप्त होतो. म्हणून जो पूजा योग्य आहे, अर्हत आहे, ज्याच्यामध्ये पूजा योग्यतेची योग्यता आहे, त्यांना अर्हत असं म्हटलं जातं. नंतर अरिहंतांसाठी येणारा शब्द आहे जिन. जिन याचा अर्थ ज्यांनी जिंकलेलं आहे. कुणाला जिंकलेलं आहे? तर ज्यांनी आपल्या पंचेंद्रिय आणि मनावर विजय प्राप्त केलेला आहे. आम्ही इंद्रियांचे गुलाम आहे, आणि ज्यांनी इंद्रियांना गुलाम बनवलेलं आहे आणि मन देखील ज्यांचं स्वाधीन आहे ते जिन, जितेंद्रिय, अशा तऱ्हेचं जिन हे त्यांना दिलेलं एक अर्हंतांचं पर्यायवाची नाम आहे. अर्हंतांना सकल परमात्मा असे देखील म्हटले जाते. सकल, कल म्हणजे शरीर, स म्हणजे सहित, परमात्माचा ते आहे, परमात्मा आहे याचा अर्थ ते आता परिपूर्ण रीतीने आत्मतत्वाला प्राप्त झालेले आहे. केवल ज्ञान ज्यांनी प्राप्त केलेलं आहे असे जे परमात्मा आहे. पण असं असताना देखील त्यांना शरीर आहे, म्हणून त्यांना सकल परमात्मा म्हणायचं. सकल निकल परमात्म द्वैविधी इनमे घाती निवारी, ते है सकल अरिहंत भगवंत. ते असे सकल परमात्मा अर्हंत परमेष्ठी आहे. नंतर अर्हंत परमेष्ठींचं गुणस्थान कोणतं असतं? तर त्यांचं 13वं गुणस्थान असतं. 13वं आणि 14वं म्हणू शकतो, पण 14व्या गुणस्थानाचा कालावधी अत्यंत अल्प आहे, म्हणून 13 आणि 14 ही गुणस्थानं आता अर्हंत परमेष्ठीची म्हटल्या जातात. तोपर्यंत 13व्या गुणस्थानापर्यंत
कोणताही जीव अरिहंत म्हटल्या जात नाही, तो मुनिपदाचा धारक आहे. पण 13व्या गुणस्थानात जेव्हा 4 घाती कर्मांचा त्यांनी अभाव केला, त्याच वेळेला तो अरहंत पदाला प्राप्त झाला. आणि 13व्या गुणस्थानाचं नाव आहे सयोग केवली गुणस्थान. 13वं गुणस्थान म्हणजे त्या ठिकाणी केवल ज्ञानाची तर प्राप्ती त्यांना झालेली आहे, पण त्यासोबत अजूनही योग प्रवृत्ती म्हणजे मन वचन कायेची चंचलता ही त्यांच्या जीवनात विद्यमान आहे. आणि जोपर्यंत योग आहे तोपर्यंत तो जीव हा प्रकृती बंध आणि प्रदेश बंध करत असतो. म्हणून त्याला त्याही वेळेला अरहंत अवस्थेमध्ये सुद्धा वेदनीय कर्माचा इर्यापथ आश्रव सुरू आहे. योगामुळे केवळ परिस्पंदन आहे, आत्मप्रदेशाचं रुकलेलं नाही. रुकणं हा स्वभाव आहे, पण त्या स्वभावाला ते प्राप्त झालं नाही. अजूनही कढी हलवायची आहे, अजून मी हलवते मग. तरीही अजून त्या ठिकाणी संयोगपणा विद्यमान आहे, योग आहे. आणि योग असल्यामुळे परिस्पंदन आहे. परिस्पंदनामुळे त्यांना वचन प्रवृत्ती आहे, काय प्रवृत्ती आहे. आणि म्हणून त्यांच्याही जीवनात इर्यापथ आश्रव होतो आहे. असे जे जीव आहे त्यांना सयोग केवली जिन. म्हणून अरहंत परमेष्ठीची आम्ही नावं बघितली: अरिहंत, अरुहंत, अर्हत, जिन, सकल परमात्मा, अरहंत आणि सयोग केवली. आणि आणखी तर 1008 नावांनी भगवंतांची स्तुती, आदिनाथ भगवंतांची स्तुती इंद्राच्या द्वारे केलेली आहे, ज्याला सहस्रनाम म्हटलं जातं. म्हणून सहस्र गुण हे त्यांचे त्या ठिकाणी त्यांचं स्वरूप दाखविण्यासाठी एकेका गुणाच्या माध्यमातून एक एक गुणाची स्तुती केलेली आहे. जसं पहिलं सांगितलं की याच्यामधलं प्रसिद्धाष्ट सहस्रेध लक्षणम श्रीमान स्वयंभू. श्रीमान पहिल्यांदा नाव सांगितलं. श्रीमान याचा अर्थ जे श्रीनी संपन्न आहे. आणि श्री म्हणजे कोणती? तर अंतरंग लक्ष्मी आणि बहिरंग लक्ष्मी, दोन्ही लक्ष्मींनी जे सहित आहे त्यांना अरिहंत परमेष्ठी म्हणतात. दुसरं स्वयंभू, जे स्वयं आहे, ज्यांना उपदेशाची गरज पडलेली नाही आणि जे स्वयं आपल्या योग्यतेनेच केवल ज्ञानाला ज्यांनी प्राप्त केलेला आहे त्यांना स्वयंभू, श्रीमान, स्वयंभू, ऋषभ, ऋषभ म्हणजे श्रेष्ठ. अशा तऱ्हेने कितीतरी नावांनी अशी भगवंतांची स्तुती केलेली आहे. आणि म्हणून सहस्रनाम देखील त्यांच्या गुणांचा अनुवाद करण्यामध्ये महत्वपूर्ण असं कार्य करत असतात. आणि प्रत्येक शब्दाचा जर आम्ही व्युत्पत्ती अर्थ त्या ठिकाणी समजून ज्याचं आम्ही म्हणत असतो सहस्रनाम, तर त्याच्यामधून देखील आम्हाला दिव्य अलौकिक असा आनंद प्राप्त होऊ शकतो. मला वाटते आज आपण इथे थांबायला हरकत नाही आहे. कुणाला यावर काही प्रश्न असेल तर विचारा. पुढच्या क्लासमध्ये आपण अरहंतांचे मूलगुण किती असतात, नंतर जन्मतः अतिशय किती असतात, केवल ज्ञानाचे किती असतात, देवकृत कसे असतात, यांचं वर्णन बघू. होमवर्क काय आहे? होमवर्क काय? होमवर्क काय आहे? होमवर्क हा हा होमवर्क एक प्रश्न देत जा ना दरवेळेला. हो, एक प्रश्न ठीक आहे. समव शरणाच्या 8 भूमी कोणत्या आहे हे पहा. होमवर्क. समव शरणाच्या 8 भूमी असतात आणि त्या 8 भूमी कोणत्या आहेत हे होमवर्क. कोणी होमवर्कची आठवण केली त्याला धन्यवाद खूप. जिनवाणी के ज्ञान ते सुझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ भो. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम,
नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोये सव्वसाहुणं. सर्वांना जय जिनेंद्र.